शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी गेल्या तरी कुठे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। भावना गवळी गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहे। यवतमाळ वाशिममधून उमेदवारी न मिळाल्याने भावना गवळी नाराज असल्याच्या चर्चांना आता उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। यवतमाळ वाशिममधून उमेदवारीसाठी भावना गवळी आग्रही होत्या, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या आता नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। तर भावना गवळी गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असून यवतमाळ वाशिममधून उमेदवारी न मिळाल्याने भावना गवळी नाराज असल्याचं कळतंय। 100% मी स्वतः त्यांना फोन करतोय, पण त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे। मी स्वतः त्यांना भेटेल आणि त्यांना माननीय पक्षप्रमुख माननीय शिंदे साहेबांचा सूचना त्यांना या ठिकाणी करणार आहेत। जाहीररित्याच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये शब्द दिलेला असल्यामुळे ठीक आहे, उमेदवारी न मिळाल्यामुळे थोडीफार नाराजी असेल, पण तो 2-4 दिवसात त्या कामाला लागतील। तर गेल्या काही दिवसांपासून भावना गवळी या नॉट रिचेबल असल्याचं कळतं। यवतमाळ वाशिममधून त्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केलेली होती, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय। उमेदवारीसाठी भावना गवळी आग्रही होत्या। गोपाळ व्यास आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातली अपडेट घेऊयात। गोपाळ, नक्कीच शुभम, वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे आणि 5 टर्म निवडून आलेल्या खासदार भावना गवळी यांचा हा बालेकिल्ला आहे। आणि यावेळी त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांना आशेवर ठेवलं होतं आणि उमेदवारी मिळाली नाही। मात्र आता कुठेतरी त्यांना त्यांची उमेदवारी डावलली, त्यामुळे आता सध्या भावना गवळी या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात नसल्याचं बोललं जाते आणि त्यांचा फोन सुद्धा बंद आहे, असं देखील अर्जुन खोतकरांनी सुद्धा आता सांगितलंय। शुभम, अगदी गोपाळ, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।